नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी मोदकाच्या वरील आवरण परफेक्ट खस्ता खरपूस कसं बनवायचं व सारणाची परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मोदक बनवण्यासाठी आता सर्वात अगोदर आपण पारीसाठी पीठ मळून घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे व त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे, म्हणजेच तेल घालायचं आहे। आता ज्या वाटीने आपण प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्ध्या वाटीला कमी म्हणजे एका वाटीसाठी 2 चमचे असं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे 4 चमचे आपले पोहे खायचे। आपल्या 2 वाट्या भरलेलं होतं पारीसाठी पीठ, म्हणजे रवा आणि मैदा। आता हे कडकडीत मोहन यावरती मी घालून घेणार आहे। मोहन आपल्याला कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे। आता हे थोडंसं थंड झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाला छान तेल चोळून घ्यायचं आहे। पिठाला तेल छान चोळून घेतल्यामुळे पारी छान खरपूस होते। आता यानंतर याचा आपल्याला एक मुटका करून बघायचा आहे, म्हणजे हातात एक लाडू करून पाहायचा आहे। हा लाडू छान बांधला गेला आपल्या हातामध्ये तर समजायचं आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे। पहा अशा पद्धतीने खूप कोरडा हा लाडू झाला नाही पाहिजे, म्हणजे हा मुटका खूप कोरडा झाला तर आपली पारी खस्ता व खरपूस होणार नाही। पहा अशा पद्धतीने। आता इथं मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, आपल्याला एवढं पाणी लागणार नाही। हे पीठ आपल्याला चपातीसारखंच मळून घ्यायचं आहे, आपण चपात्यासाठी कणिक भिजवतो त्याप्रमाणे। पहा अशा पद्धतीने। खूप घट्ट हे पीठ मळायचं नाही, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। खूप जास्त या पिठाला मळत बसायचं नाही। पहा अशा पद्धतीने मी पीठ मळलेलं आहे। आता याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। आता यानंतर मी कढईमध्ये अर्धा चमचा म्हशीचं तूप घातलेलं आहे, त्यामुळे ते पांढरं दिसत आहे। यामध्ये 1 चमचा खसखस घातलेली आहे व इथं मी एक मोठा नारळ घेतला होता, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। तुमच्याकडे खवण्याचं मशीन असेल तर तुम्ही खवून देखील घेऊ शकता। आता हे खोबरं आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। 1 कटोरा खोबऱ्यासाठी इथं आपण अर्धा कटोरा गूळ वापरणार आहोत, बारीक चिरलेला। आता हे परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडंसं पातळ होईल व जसं जसं आपण परतत जाऊ तसं तसं ते मिश्रण घट्ट होईल। आता मिश्रणामध्ये असं पाणी दिसत असेल तर याला आपल्याला परत 2 ते 2.5 मिनिटे परतून घ्यायचं आहे। मिश्रण तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं? मिश्रण थोडंसं उलथाण्याने दाबून पाहायचं एका साईडला। जर पाणी बाहेर आलं नाही गुळाचं तर समजायचं आपलं मिश्रण छान तयार झालं आहे। आता यामध्ये चवीनुसार इलायची पूड घालायची आहे। मिश्रण खूप जास्त परतायचं नाही, नाहीतर ते कडक होतं। इलायची शेवटी घालायची, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे जायफळ वापरू शकता। आता आपलं पीठ कसं भिजलं आहे ते पाहूया। आता इथं पीठ जर खूप घट्ट वाटत असेल तर याला थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे छान। पीठ आपण अगोदर मळलेलं नव्हतं। हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटत आहे, यामुळे मी यामध्ये 2 चमचे पाणी घालत आहे। खूप जास्त पातळ पण आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट व पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे। आता याला छान आपण मळून घेणार आहोत। अगोदर पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे। हे पीठ आपण अगोदर मळलेलं नव्हतं, त्यामुळे हे छान असं मळून घ्यायचं आहे व इथे मी पेढ्याच्या आकाराचे गोळे करून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक मोठे गोळे करून घेऊ शकता। पहा अशा पद्धतीने। आता इथे मी सगळे गोळे करून घेणार आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत। आता मोदकासाठी लाटी लाटत असताना खूप पातळ किंवा खूप जाड देखील लाटायची नाही, मध्यम याची लाटायची आहे।
खूप पातळ लाटल्यामुळे यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे त्याला पाहिजे असा चिकटपणा नसतो। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण घालायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला येत असतील त्याप्रमाणे तुम्ही मोदकाच्या कळ्या पाडून घेऊ शकता। ही पद्धत देखील खूप सोपी आहे। पहा, अशा पद्धतीने या कळ्या सगळ्या एक साईडला पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता मोदक बंद करताना वरचा भाग आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे व वरती खूप जास्त पीठ आपल्याला ठेवायचं नाही, नाहीतर ते तळताना कच्चं राहतं। याचं तोंड व्यवस्थित बंद केलं नाही तर तेलामध्ये सुटू शकतं व मोदक काळे पडू शकतात, म्हणजेच मोदकाला काळे काळे डाग येतात गुळामुळे। पहा, अशा पद्धतीने मोदक तयार झाला। आता इथे पोळपाटावर एक मोदक मी भरून दाखवणार आहे। ज्यांना हातामध्ये जमत नाही त्यांनी पोळपाटावर ठेवून देखील भरू शकता। पहा, अशा पद्धतीने सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आता यानंतर याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। इथं तुम्ही उकडीच्या मोदकाला आपण कळ्या पाडतो तशा देखील कळ्या पाडून घेऊ शकता। हे मोदक 7 ते 8 दिवस आरामशीर टिकतात। मोदकामध्ये सारण भरताना खूप कमी किंवा खूप जास्त देखील भरायचं नाही। यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे मोदकाला छान खरपूसपणा, खस्तापणा येतो, त्यामुळे रवा नक्की घाला व इथं मी सांगितलेलं प्रमाण नक्की वापरा। आता आपण मोदक तळून घेणार आहोत। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व गॅस बारीक ठेवायचा आहे। त्यानंतरच आपल्याला यामध्ये मोदक सोडायचे आहेत। हे मोदक आपल्याला छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। गॅस इथं मी बारीकच ठेवलेला आहे। मोठ्या गॅसवरती मोदक तळले तर ते मऊ पडतात। पहा, छान मस्त असे आपले मोदक तळून झालेले आहेत। असे खरपूस मोदक तळले की खायला देखील खूप छान लागतात। मोदक तळत असताना यामध्ये जर एखादा मोदक फुटला तर त्याचे काळे काळे डाग बाकीच्या मोदकांना देखील येतात, त्यामुळे मोदक भरताना व्यवस्थित बंद करून भरायचा आहे वरचा भाग त्याचा। पहा, इथे छान आपले असे खरपूस मोदक तळून झालेले आहेत। सगळे मोदक तयार करून मग तुम्ही तळायला घेणार असाल तर मोदक कापडाने झाका आणि मग तळायला घ्या। मोदक वाळला की तो तेलामध्ये सुटतो, त्याचं वरचं तोंड। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, खूप छान होतात मोदक। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। आणि चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप आभार।